हे प्रकरण माझ्या गळ्याभोवती येण्याआधी मला काहीतरी केलं पाहिजे। त्या माधुरीला नक्की कोणी मारले, तिचे पैसे कुठे आहेत हे शोधून काढलंच पाहिजे। लाके 2 चहा दे कडक स्पेशल। देतो। जित्या अरे लगा त्या जामकरने सांगितलं गाव सोडून जायचं नाही। अरे तुला वाटतं मी तसलं काय करेल? मी करणार आहे होय जित्या, तुम्हाला चौकीला चौकशीसाठी बोलवलं होतं। हो। काय झालं तिकडे? काय होणार आहे तेव्हा? कारण रातच्याला काय घडलं एवढं विचारले आणि तिने सोडून एवढंच? एवढ्यासाठीच नेलं होतं? एवढी चौकशी केली, त्यांच्या हाती काय पुरावे बिरावे लागलेत का काय? कसला पुरावा आणि कसलं काय संशय होता फक्त म्हणून बोलवलंय। हा पण तुला पण बोलवताल बरं का? मला का? माझा काय संबंध? मी काय केलंय तवा? अरे मी तर तुमच्या नंतर डेड बॉडी बघितली खरं मग? अरे वय की, पण त्या रात्री तू नेमकं कुठं होता ह्याची चौकशी करायला तुला बोलावणार। कारण आम्ही पक्या मामाला घ्यायला त्या व्हिडिओग्राफरच्या घरी गेलो का नाही, तर तेव्हा तिथं लाली वहिनी आमच्या सोबत होती आणि ती तुला तो उडकायला बाहेर पडली होती ना, आणि मग तेव्हा तू नेमकं कुठं होता याची चौकशी करणार तू जामकर। सांगितलं की मी देवळात होतो खरं मग? अरे पण ही तू या मंग्याला सांगितलं, मला सांगितलं, त्या जामकरला नाही सांगितलं ना। जामकरला सांगून का उपयोग? त्यानं विश्वास तर ठेवला पाहिजे। जित्या चहा पाहिजे ना? मग काय कशाला आलोय आम्ही? चालू दे तुमचं, मी येतो। गोपाळा तू घे की चहा? नको नको, त्या लालीला काय गरज होती मला शोधत बाहेर फिरायची? आता त्या जामकरने विचारलं रात्री कुठे होता, तर काय सांगू त्याला? त्याला विश्वास बसेल असंच काहीतरी उत्तर तयार ठेवावं लागेल। ताई मला चहापत्ती दे ना 1/2 किलो। हे पण आहे ती बघामची बोरगी माधुरी, ती पळून गेली वाटतं, कळलं का रे तुला? कोणासोबत गेली रे? काय माहिती, जाऊ दे मुर्दे, आपल्याला काय करायचे? आर्याताई ओळखलं का? हो ताई ओळखलं की। कशा आहात? कशी असणार? माधुरी गायब झाल्यापासून काही सुचनच झालंय मला। बघा ना, मलाही काही कळत नाहीये। आता घरच्यांनी जबरदस्तीने लग्न लावलंय म्हणावं तर तसंही नाहीये। अहो केवढी मनापासून तयारी होती तिची या लग्नाला। वय तर आम्ही दोघींनी मिळून तिच्या लग्नाची शॉपिंग केली होती। हळद तर केवढी जोरदार केली त्यांनी। एंट्री तिची लग्नात हेलिकॉप्टर मधून करणार होती, सगळी तयारी झाली होती, त्यात का अशी पळून गेली कोणास ठाऊक। बघा ना, काही कळतच नाहीये। मला लग्न आधी येऊन भेटली होती, खूप खुश होती, एक्साइटेड होती, पण सगळ्यानंतर अशी निघून जाईल असं वाटलं नव्हतं। तुम्हालाच काय, कोणालाच असं वाटलं नव्हतं। ताई असं असू शकेल का की तिचं गावातल्या ज्या मुलावर प्रेम होतं ती त्याच्यासोबतच पळून गेली असेल? म्हणजे लग्न होईपर्यंत किंवा लग्नाच्या दिवसापर्यंत सगळं आई वडिलांच्या मनाप्रमाणे केलं आणि अगदी आदलाच रात्री पळून गेली। नाही नाही, असं कसं करेल? तिचं ज्याच्यावर प्रेम होतं तो तर गावातच आहे, भलत्याच कुठल्या तरी पोरासोबत गेली असेल। नाही हो ताई, माधुरी असं करणार नाही। अहो एवढ्यात आमची खूप छान मैत्री झाली होती, त्यामुळे मला विश्वास आहे, आणि असं काही असतं ना तिने माझ्या कानावर नक्की घातलं असतं। जाऊ द्या ना, आपण आपल्या डोक्याला ताण देऊन काही उपयोग होणार आहे का? खरं कारण त्या माधुरीलाच माहित।